संभावितस्य, जो प्रतिष्ठित माणूस असतो, गावामध्ये ज्याची मान्यता असते, अशा माणसाला अकीर्ती मरणात अतिरिच्यते, त्याला अपमान हा मरणाच्या पलीकडे वाटत असतो. आणि म्हणून काही लोक सरळ आत्महत्या करून घेतात. जेव्हा मुलांना अपमान केला की ते आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. का? त्यांना अपमान हा मरणाच्या पलीकडे वाटतो. कोणाला? संभावित माणसाला, प्रतिष्ठित माणसाला. सामान्य माणसाला काही नसतं. करणं योग्य नाही. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. आता अर्जुनाच्या मताला धरून बोलतात. अर्जुनाचा जे समज आहे तो समज पुढे करून बोलतायत. अथ म्हणजे यानंतर समजा, तू जर कधी एनम नित्य जातम, या जीवात्म्याला नेहमी जन्मणारा, वा नित्यमृतम किंवा नेहमी मरणारा त्वं मन्यसे, असं तू मानत असशील तर महाबाहो, हे अर्जुना, एवं शोचितुम न अर्हसि, मग आता मरणाराच आहे, पुन्हा जन्मणाराच आहे, मग त्याचं काय दुःख करायचं? असंही होणार आहे तसंही होणार आहे. म्हणजे त्याच्या मताने त्याला सांगायला, तू समजत असेल याला हे मरणार आहे, हा जन्मणार आहे, मग हे तर नेहमीच रडगाड आहे, मग त्याचं काय दुःख करायचं? जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहारेऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. आणि म्हणून तुझ्या मताप्रमाणे जर म्हणलं तर जन्माला आलेला मरणारच आहे आणि मेलेला पुन्हा जन्मणारच आहे, ध्रुव, मग अगदी निश्चित प्रकारे. तस्मात अपरिहार्ये अर्थे, अशा अपरिहार्य गोष्टीबद्दल त्वं शोचितुम न अर्हसि, तू दुःख करायला नाही पाहिजे. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. भारत, हे अर्जुना, भूतानी, हे सगळे प्राणी मात्र, जीवभूत प्राणी मात्र, अव्यक्त आदिनी, अगोदर अव्यक्त अवस्थेत होते, अव्यक्त निधनानी, आणि मेल्यावर बी दिसत नाहीत, जन्माच्या आधी बी दिसत नाहीत, केवलम व्यक्त मध्यानी, फक्त ज्यावेळेस तो या शरीराचं माध्यम घेतो, मधली अवस्था, कारण मेल्यानंतर बी दिसत नाही आणि अगोदरही दिसत नाही, मधल्या अवस्थेत दिसतो. म्हणून तत्र का परिदेवना, त्याचं काय दुःख करायचं? आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्ये आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आता त्या अर्जुनाला इतरांची मतं सांगतात की याला समाज कोण्या दृष्टिकोनातून पाहतो. सायन्स सुद्धा काहीतरी आहे एवढंच म्हणते. खूप संशोधन केलं या जीवात्म्याचं, काचात घालून पाहिलं, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, काही जमलं नाही, मग काहीतरी आहे मात्र हे मानायला तयार झाले. म्हणून कश्चित म्हणजे कोणी लोक एनम आश्चर्यवत पश्यती, काहीतरी आश्चर्य आहे असं म्हणतात. तथाएव, तसंच अन्य दुसरे लोक आश्चर्यवत वदती, काहीतरी आश्चर्य झालं म्हणून बोलतात. आणि अन्य आणखीन तिसरे एनम आश्चर्यवत शृणोती, काहीतरी ऐकण्यासारखं आहे असं म्हणून म्हणतात. आश्चर्य नवलानं न कश्चित श्रुत्वापि एनम न एव वेद, आणि ऐकून सुद्धा याला कोणीच जाणत नाही. म्हणून गीतेमध्ये, गीता ज्याला समजून घ्यायची आहे त्याने हे पहिले समजून घ्यायला पाहिजे
गीतेमध्ये कोणाचं मत भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत, नाही तर दुसऱ्यानं सांगितलेलं मत पहा गीतेत सांगितलं असं म्हणून रिटर्न करणारे बरेच दिसतात. जसं आता श्राद्ध घालणं किंवा पित्राला पाणी पाजणं, ते अर्जुनाचं मत होतं म्हणे गीतेत सांगितले, हो असं होतंय तसं होतंय. म्हणून गीता कळली का कुणाला, हा प्रश्न जो कविकर्त्याने केला तो हेच कारण आहे की गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण बोलता बोलता की बाबा हे जे लोक समजायला ते असं आहे, तेव्हा हे लोकाचा समज आहे, माझा नाही. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण अगोदर लोकांचं मत सांगतात, लगेच त्याचा तो विषय संपला की सगळं त्याचं खंडन करून टाकतात. त्या शेवटच्या श्लोकाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या विषयाच्या शेवटच्या श्लोकाकडं. जसं दायंबाला तुळशीपत्र वासाल हे भविष्य सांगितलं स्वामीनं, पण त्यांनी आचारच सांगितला काढून असं समजलं, असंच नाही ते. ते त्याला भावलं तसं, कारण माणसाची बुद्धीच अशी असते. जेव्हा कोणी एखादा त्याला भविष्य सांगतो बा असं होऊ नये त्याला वाटावं, परंतु जेव्हा त्याचे काही तसे संस्कार असतील तेव्हा तो तसं भासतो त्याला. देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. भारत अर्जुना सर्वस्य देहे, या सगळ्यांच्याच शरीरामध्ये अयम देही, हा जो जीव प्राणी आहे तो सगळ्यांच्या शरीरामध्ये भिन्नत्वानी नित्यम नित्य स्वरूपाचा आहे, अवद्य मग वधास योग्य नाही. तस्मात म्हणून सर्वाणी भूतानी त्वम शोचितुम न अर्हसी, सगळ्याच प्राणीमात्राबद्दल तू शोक करणं योग्य नाही. आता एखाद्या वेळी तुम्हाला एक संशय वाटेल, एक सांगतो अद्वैतवादाचं कसं मत असतं पहा. आता इथं काय म्हटलंय, सर्वस्य देहे, सगळ्यांच्या शरीरामध्ये अयम नित्य देही, हा जीवात्मा, इथं एक वचन वापरलं. सगळ्यांच्या शरीरामध्ये अयम नित्य देही, हा एकच जीव, एक वचन वापरलं म्हणजे काय सगळ्यामधला एकच जीवात्मा आहे का? आणि त्यांना तेच म्हणायचं आहे, घट घट मे भगवान. जसं सूर्य एकच असतो, ते घटाघटामध्ये प्रतिबिंब बरेच दिसतात, तशा ह्या सगळ्या प्राण्यामध्ये तुम्हाला जो जीव म्हणून भासतो ना, तो मलिन ब्रह्म आहे. खरा तर सगळं तुम्ही आम्ही सगळे ब्रह्मच आहोत, हे सगळं मायावी आहे, असं अद्वैतवाद म्हणतो. कशामुळं पहा कसा इथं भ्रम होतो की या सगळ्यांच्या देहामध्ये अयम देही, हा जीवात्मा आहे, इथं एक वचन वापरलं. परंतु काही शब्द असे असतात एक वचन बहुवचन त्याचं सारखं असतं. म्हणजे कसं, ज्वारी, आता ज्वारीचा एक कण जरी धरला तर ज्वारीच म्हणणार, आणि रास जरी असली तरी ज्वारीच म्हणणार. तसं त्या पद्धतीने या ठिकाणी जीव, आता हे जीवच आहेत आणि एक वचन हा जीवच आहे. एक वचनात घेतलं तरी तोच अर्थ, बहुवचनात घेतलं तरी तोच अर्थ. मग आता आपण कशावर समजावं की भिन्न भिन्न आहेत म्हणून, आपण कशावर समजावं? म्हणून लगेच पुढची स्टेप वाचा लगेच, म्हणजे त्याचं उत्तर त्याच्या पुढं असतंय. तस्मात सर्वाणी भूतानी, सगळे जीव प्राणी, बहुवचन आणलं लगेच बहुवचन. म्हणजे याच्याकडे लक्ष नाही देत, फक्त एक पद पकडलं की म्हणतं हा हे पाहिजे सगळे जीव म्हणजे एकच आहे आणि हे सगळं ब्रह्मच आहे, असं नाही. ज्याचे त्याचे वेगवेगळे स्वतंत्र विचार असतात. म्हणून सर्वाणी भूतानी, या सगळ्याच प्राणी मात्राबद्दल त्वम न शोचितुम अर्हसि, तू दुःख करणं योग्य नाही. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. आणि आता सांख्ययोगामधला, कारण रणभूमीवर सांगितलेला योग आहे, त्याच्यामध्ये रणभूमीवर काय आलं, क्षत्रियत्व पण आलं. आणि क्षत्रियत्व आलं तर अर्जुन हा क्षत्रिय होताच, म्हणून आता इथून पुढे 8 श्लोक क्षत्रियाचे सांगायले. म्हणून काही टीकाकार हा विषय वेगळा मांडतात आणि मागचा विषय वेगळा समजतात. परंतु दोन्हीही सांख्ययोगातच मोडतंय. कशावरून?
जेव्हा क्षत्रियत्वाचा योग संपल त्यावेळेस लक्षात घ्या. वास्तविक इथं जे सरोळा म्हणू आपण आपल्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे, ते इथून पुढं सांख्याचा सरोळा आणि इथून पुढं क्षत्रियाचा सरोळा असं काही टीकाकार म्हणतात. परंतु असं नाही, तर हे मी नाही का म्हणतो याचं उत्तर हे सरोळा संपल्यावर तुम्हाला आपोआप पाहायला मिळेल. तर स्वधर्मम आवेक्षे अपि, आणि अर्जुना तुझा तो धर्म जर पाहिला तर त्याचा धर्म कोणता होता? क्षत्रिय धर्म होता. न विकंपितुम अर्हसि, अरे तू घाबरणं तर योग्यच नाही, तू तर रडायला लागलेला आहेस. क्षत्रिय कसा असतो? तो कठोर असतो. कारण क्षत्रियाला धर्म्यात युद्धात अन्य श्रेय न विद्यते, त्याला धर्मयुद्धापेक्षा दुसरं मोठं काहीच दिसत नसतं. कारण त्याचा धर्म आहे क्षत्रिय धर्म. या क्षत्रिय धर्माशिवाय तो दुसरं कशालाच मारत नाही. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिना क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. आणखी त्याला पुन्हा सांगतात की असं हे जे धर्मयुद्ध आहे ना, भाग्यवान क्षत्रियाला मिळतं. सर्वसामान्य क्षत्रियाला अतिरेक्यासोबत मरावं लागतं, कोणाला दुसऱ्या युद्धात मरावं लागतं. परंतु भाग्यवान क्षत्रिय असला तर त्याला धर्मयुद्धात मरण येत असतं. हे भाग्य आहे क्षत्रियत्वाचं, आणि त्याच्या पुढे तेच उभं राहिलेलं आहे. काय म्हटलं की यदृच्छयाचं उपपन्नम, तुझ्या पुढं आपोआपच हे प्राप्त झालंय, सहजगत्या प्राप्त झालंय. काय प्राप्त झालंय? अपावृतम स्वर्गद्वारम, म्हणजे स्वर्गाचा दरवाजा उघडा झालेला आहे. ईदृशम युद्धम, अशा प्रकारचं युद्ध सुखिनः क्षत्रियः लभन्ते, म्हणजे सुखिनः म्हणजे भाग्यशाली क्षत्रियांनाच मिळत असतो असा योग. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आता ब्रह्मविद्याशास्त्रानुसार तुम्ही म्हणसाल हे युद्ध करणं तर पाप आहे, यानं हिंसा होते. आला प्रश्न इथं. तर प्रत्येक धर्म 12 धर्म आहेत. त्या 12 धर्मानुसार ज्याचा धर्म जो आहे त्याप्रमाणे त्याची फलश्रुती असते. क्षत्रिय पुढे सांगता येते, मेलास तर स्वर्गाला जाशील पहा, मारलंच तर पृथ्वीचं राज्य भोगशील. दोन्ही त्याच्या पुढे मांडलेत. इथं हिंसा तो क्षत्रिय धर्म असल्यामुळं त्याला हिंसेचं काय होईल? फक्त संस्कार होईल, त्याला पाप लागत नाही. आणि म्हणून मिलिटरीत गेलेल्या एखाद्याला म्हणतात, अहो तुम्ही मिलिटरीत गेले तुम्हाला पाप लागते. हे धर्मानुसार असतंय. तर तो क्षत्रिय धर्म आहे आणि त्याची प्राप्ती बी कुठपर्यंत आहे? स्वर्गापर्यंतच, सरड्याचे धाव कुपापर्यंत, नाही का? परंतु त्यावेळेस अर्जुनाला स्वर्गच फार मोठा वाटत होता, म्हणून त्याला तसंच सांगायले. पुढं सांगतील की स्वर्ग बी काहीच नाही म्हणून. पण आता सध्याला त्याला समजून येण्यासाठी लोकरूढीमध्ये जे प्रचलित आहे ते सांगायले. अथ चेत्त्वम, आणि कदाचित जर तू इमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसि, हे धर्मरूपी युद्ध तू करणार नसशील, ततः स्वधर्मम कीर्तिम हित्वा, तू तुझा धर्म तुझी कीर्ती हित्वा म्हणजे गमावून नष्ट करून पापम अवाप्स्यसि, तुला पापच लागल. पहा, म्हणजे हिंसा न केल्यामुळं पाप लागल. आपल्या भाषेतून हे धर्म केल्यामुळे हिंसा होते म्हणले ना, तर मग आता तुला पापच लागल म्हणाले ते. तर याचा अर्थ असा की धर्मरूपी युद्ध तुला क्षत्रियत्व दिलं, तू क्षत्रिय धर्म स्वीकारलास आणि क्षत्रियाचं कार्य करत नाहीस तू. हा, मग नाहीतर संन्यास घे, चल हो बाजूला, त्याच्यातून घेऊन टाक संन्यास. ते तरी कर. देश संरक्षणाचं कार्य तू हातात घेतलंस आणि त्याप्रमाणे तू ते करत नाहीस, म्हणून त्यामुळे तुला पाप लागेल. कारण का? तू तुझ्या स्वकर्तव्यापासून च्युत होत आहेस, पतन होत आहेस. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे हे समजायला पाहिजे.
अकीर्तिञ्चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां सम्भावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. आणि पुन्हा त्याला निरूपण करतात, भूतानी अव्ययाम ते कीर्तिम. भूतानी हे सगळे प्राणी मात्र, हे सगळे मनुष्य लोक, अव्ययाम ते अकीर्तिम अपि. तुझी जी अत्यंत चिरकाल नांदणारी कीर्ती, ती त्याच्याबद्दल अकीर्तिम कथयिष्यन्ति, म्हणजे काय करतील, तुझ्या कीर्तीचं सगळं अकीर्ती करून टाकतील, म्हणजे सगळं तुझं नष्ट करून टाकतील तुझी कीर्ती. की हा भित्रा होता, फक्त गांडीव धनुष्यधारी लय मोठा मोठा होता, रणांगणातून तर पळून गेला असं म्हणतील. आणि संभावितस्य, जो प्रतिष्ठित माणूस असतो, गावामध्ये ज्याची मान मान्यता असते, अशा माणसाला अकीर्ती मरणात अतिरिच्यते, त्याला अपमान हा मरणाच्या पलीकडे वाटत असतो. आणि म्हणून काही लोक सरळ आत्महत्या करून घेतात. जेव्हा मुलांना अपमान केला की ते आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. का? त्यांना अपमान हा मरणाच्या पलीकडे वाटतो. कोणाला? संभावित माणसाला, प्रतिष्ठित माणसाला. सामान्य माणसाला काही नसतं. जो प्रतिष्ठित आहे त्याला ते मरणाच्या पलीकडे दुःख होत असतं. आणि तू प्रतिष्ठित आहेस. भयात्रणातो परतं मन्यन्ते त्वां महारथा येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. तर कशा प्रकारे तुझी अपकीर्ती करतील म्हणून सांगतायत. येषां त्वं बहुमतः, ज्यांना तू अत्यंत मान्यवर आहेस, ज्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल खूप मान्यता आहे, श्रद्धा आहे, असा भूत्वा म्हणजे असून, लाघवम यास्यसी, लघुत्वाला प्राप्त होशील, हीनत्वाला प्राप्त होशील. महारथा त्वाम, आणि हे सगळे महारथी तुला भयात रणात उपरतम, अहो घाबरून युद्धातून पळून गेला, मनस्यन्ते, असं समजतील, मानतील. बाबा युद्धामध्ये मेलं तर स्वर्ग होतो. हो, हे अर्जुनासाठी होता का सगळ्या युद्धांसाठी? सगळ्याच युद्धांसाठी आहे. क्षत्रिय धर्माचं सांगायला. क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्ध केलं तर स्वर्ग होईल का अधर्माप्रमाणे युद्ध केलं तर स्वर्ग होईल? नाही, जो धर्म आहे त्या धर्माचे फळ होणार. मग जे द्रव्य घेऊन युद्ध करतात मग त्यांना पण स्वर्ग होईल का? नाही, द्रव्य घेऊन नाही, मग इथं तर अडकली गोष्ट. मिलिटरी लोक पैसे घेऊन मग ड्युटी करतात. मग ते क्रय विक्रय झाला मग. हा ना. तसं नाही. हां, द्रव्य कोणतं? फक्त उदरनिर्वाहापुरतं, म्हणजे लाच नाही. उदरनिर्वाहासाठी हे तर गरज आहे प्रत्येकालाच, नाही का? पगार उदरनिर्वाहासाठी असतो. नाही, लोभ आहे म्हणूनच ड्युटी करू लागला ना. पैसे जर भेटले जीवन नसते तर जगायचं म्हणून ड्युटी करायला. जीवन तर तेव्हा मुद्दा पण आहे, होतच शेतकरी की, असतो. तेव्हा पण होतच की, सैनिकाला पगार मिळतच होता राजाकडून. नाही नाही, हां, ते जर समजा त्याच्या व्यतिरिक्त जर द्रव्य घेतलं तर मात्र ते चुकीचं आहे. समजा पगार मिळतो मला, क्लर्क आहे मी, पण 7-12 काढायचे असले की तुमच्याकडून 100 रुपये घेतो, हे मात्र पापाला कारणीभूत आहे. पण काही वेळेला जी प्रतिष्ठित माणसं असतात त्यावेळेस त्यांना समय सूचकतेनुसार निवाडा द्यावा लागतो. समजा गाव गाडा आहे, सरपंच आहे एखादा व्यक्ती, आणि सरपंच आहे आणि भांडण झालेलं आहे. आता भांडण झालं, एकावर अन्याय झाला, हे सरपंचालाही कळायलंय. परंतु जर मी म्हटलं की हा अन्याय झाला किंवा याची बाजू जर घेतली तर गावामध्ये कलह होऊन सगळी अराजकता माजल, अव्यवस्था होईल. त्यावेळेस तो काय करतो? नाही, तो तटस्थपणा स्वीकारतो आणि त्याला सांगतो नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, दोघाला बी. का? म्हणजे याचा त्याला दोष लागला का? नाही. व्यवहाराची बुद्धी धर्मी उपयोगाचा आहे. हा व्यवहार आहे त्याचा. तो सरपंचाला याचा दोष नाही लागणार की तो खोटा होतो, खरा असून खोटा झाला. नाही, सारासार विवेक. भ्रष्टाचार हा शब्द त्याच्यातून आला. मग भ्रष्ट आचार, ही जे लाच घेतली हा भ्रष्टाचार, म्हणजे भ्रष्ट आचारच. हो, अगदी बरोबर आहे.
परंतु प्रत्येक गोष्टीत 32 लक्षणामध्ये लय याला चाळलं त्यांनी, खूप चाळलं. हेच कारण आहे त्याला की त्यातले त्यात सार असार निवडावाला. जो प्रतिष्ठित व्यक्ती असतो, मोठा व्यक्ती असतो, त्याला अनेकांची शांतता त्याला हे करायची असते, सांभाळायची असते. त्यावेळेस त्याला कडून काही गोष्टी कमी अधिक होत असतात. पण जर समजा त्याने ते मोठा अनर्थ घडणार आहे म्हणून जर एखादा अनर्थ केला असला तर अल्प अनिष्टे बहुत अनिष्ट परिहारी, त्याला पाप लागत नाही. मग हेच तर समजला पाहिजे धर्म. आपण म्हणतो काय सरपंचानं त्याच्यावर अन्याय केला त्याला पाप लागते. अहो तसं नाही, त्याला गावगाडा सांभाळायचा आहे. तो त्याहीपेक्षा मोठं कार्य पाहायला की हे जर मी इथं असं केलं तर याचा परिणाम फार मोठा हाहाकार होईल आणि सगळ्याचं जीवन हरामी होईल. यालाच तर म्हणतात की राजधर्म. आणि पहा राजधर्म जर असला तर त्यानं काय होतं, त्याचा राजधर्म सिद्धीला जातो. आणि म्हणून व्यवहाराची बुद्धी धर्मी इकडे उपयोगाला येते. परंतु अध्यात्म हे फार वेगळंच आहे. मग त्याला तिथं त्यागच करावा लागतो, तो त्याला पर्यायच नाही. पुढे अवाच्यवादांश्च बहुन् वदिष्यन्ति तवाहिता निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. आणि म्हणूनच गीता आणि ब्रह्मविद्याशास्त्र असं वाटायला लागते काय की वेगळं वेगळं आहे. वेगळं वेगळं नाही. स्वामीच्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा पहा अल्प अनिष्टे बहुत अनिष्ट परिहारे, व्यवहारे व्यवहाराची सिद्धी जाय की गा. काय त्यांनी व्यवहाराचं विसरलंय. ज्या वेळेस याला भट्टोबासांना सांगितलं होतं जा म्हणले ते काय झालं बघून या, यांनी गेले ना आरोळी ठोकली नाही का. मग हे म्हणले ग्रामवार्ता देशवार्ता तुम्ही जाणल्या पाहिजे. तिथं ते काय नाही म्हणले मग भट्टोबासाला तुला संन्यास घ्यायचा आणि तुला काय करायचं ग्रामवार्तेहून आणि देशवार्तेहून नाही. पहा स्वामींच्या तत्वज्ञानाच्याकडं बारकाईनं जर लक्ष दिलं तर गीता आणि ब्रह्मविद्याशास्त्र या दोन्हीचा ताळमेळ अगदी व्यवस्थित आहे. कुठेच तो बाधाला येत नाही. पण समजण्यामध्ये मात्र आपल्याला गडबड होते. का समजण्यात गडबड होते? कारण याची धाटणी वेगळी आहे गीतेची. यांची निरूपण करण्याची पद्धती, रणांगणावर जरी निरूपण केलं, युद्धभूमीवर जरी निरूपण केलं तरीही परंतु तत्वज्ञानाला त्यांनी सोडलेलं नाही. आणि सर्वज्ञांनी परिपूर्णपणे त्याग भूमिका सांगितली संन्यासावस्थेची, तरी परंतु त्यांनी व्यवहाराकडे बी लक्ष द्यायला सांगितलं. असं नाही जमणार. व्यवहाराची बुद्धी तुम्हाला धर्मात उपयोगी येणार आहे म्हणले. राजाश्रयामुळं धर्म सुरक्षित राहतो, बरोबर आहे. आणि धर्मामुळे राजा सुरक्षित राहतो. असं म्हणून तर ते दोन्ही कसे, म्हणून स्वामींनी सांगितलं देशवार्ता ग्रामवार्ता जाणी जे म्हटलं हे समजलं पाहिजे. नाहीतर मग गीता काय. पण मात्र धाटणी वेगळी असल्यामुळं रेल्वेच्या जशा दोन पटऱ्या असतात त्या कधी सोडून जात नाहीत आणि कधी एकात येत नाहीत, तसे हे दोन तत्वज्ञान आहेत, ब्रह्मविद्या आणि गीताशास्त्र. दोन्ही सरळ आहेत, अगदी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचविणारे, त्या गावापर्यंत पोहोचविणारे आहेत. परंतु त्या पटऱ्या कधी एकात येत नाही आणि त्या बाजूला बी जात नाहीत, त्या सारख्याच राहतात. तशी ही धाटणी आहे. म्हणून गीता ही वेगळी वाटते आणि ब्रह्मविद्याशास्त्र वेगळं भासतं. ती दोन युगच वेगळी आहेत ना बाबा. त्यावेळेचे मनुष्य आणि आताचे मनुष्य. त्यावेळेस स्वामीनं धर्म प्रतिष्ठेनं केला आणि आमचे स्वामी म्हणतात त्यागात आहे. हो, त्यावेळेस भक्तिजनालय सगळं संसार होता, संसारातून परमार्थ होता, कारण ते सात्विक मनुष्य होते. आता विषय बळ देशा, म्हणून स्वामीनं असं सांगितलं असेल ना. त्याच्यामुळे ह्या पटऱ्या कशा मिळतील. तर अशा प्रकारे ही भिन्नता भासते आणि भिन्नता ज्याला कळालेला आहे तो दोन्ही त्याला तेच वाटतात. हेच कारण आहे. आणखी तुम्हाला सांगतो, कुठं कुठं जिथं विरुद्ध येतं ना, की जसं तुम्ही आहार कसे घेता, इकडे म्हणले भिक्षाहार, तिकडे म्हणले ते मी तुम्हाला आल्यावर बरोबर घेतो समजावून की काय प्रकार काय आहे तो. गीतेमध्ये अशी भिन्नता का वाटते ते पुढे येणारच आहे तुम्हाला. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. आता मागच्या श्लोकात काय म्हणलंय, आणि तुझे जे शत्रू आहेत अहिता
हे लोक तुझ्या सामर्थ्याबद्दल निंदा करतील आणि वाच्य वादान नको नको ते बहुन वदिष्यंती, काही बोलत सुटतील. मग इतकंच काय, याच्यापेक्षा दुःख आणखी कोणतं मोठं आहे असं सांगून पुढे म्हणतात, अरे अर्जुना, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, या धर्मयुद्धामध्ये जर तू मेलास तर स्वर्गाला जाशील, आणि जर जिंकलास तर महिम भोगशील, पृथ्वीचं राज्य भोगशील. तस्मात, म्हणून अर्जुना, कौंतेय युद्धाय कृतनिश्चय उत्तिष्ठ, तर युद्धाचा निश्चय कर आणि उभा राहा. सुख दुःखे समीकृत्वा लाभालाभौ जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. आता मी तुम्हाला म्हणलं ना की त्याला पाप लागेल, हिंसा आहे, हिंसा पाप, पापात नरक. मग आता त्या युद्धामध्ये सुद्धा त्या हिंसेच्या पापापासून कसं अलिप्त व्हावं पहा, त्याचा उपाय सांगितला. कारण शेवटी पहा कसं तत्वज्ञान आणलं त्याने, की हिंसा पाप स्वामीचं सत्यच आहे, परंतु त्या हिंसातून त्याला कसा रस्ता सांगितलाय. काय म्हटलंय की जया जयो लाभा लाभो सुख दुःखे, जय होईल का पराजय होईल, सुख होईल का दुःख होईल, लाभ होईल का हानी होईल, समेकृत्वा. पहा, समत्व योग म्हणजे पुन्हा इथं संन्यासी योग आणला त्याने. आणि ततः युद्धाय युजस्व, मग तू युद्ध कर. म्हणजे क्षत्रिय धर्माने जरी तू युद्ध करीत असलास तर हा उन्माद येऊ देऊ नको. मी जिंकलो, लागला उड्या मारायला, अरे 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 गेला मातीत. मी जिंकलो ना, उड्या मारायला लागला, गेला. म्हणून लाभ हो की हानी हो, जय हो की पराजय हो, म्हणजे इथं निष्कामता सांगितली. आणि म्हणून निष्काम कर्म हे फार उत्तम आहेत. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना, तू जे करतोस, काय करतोस, खातोस पितोस, यत करोशी यदस्नाशी यज्जोशी, ते मला अर्पण म्हणून कर. आणि म्हणूनच खरा महानुभाव हाच संदेश समाजाला शिकवतो. सोड बेटा संकल्प, सोड बेटा संकल्प. कशासाठी? श्रीकृष्णार्पण मन, श्रीकृष्णार्पण मन. किती अट्टहासाने हा महानुभाव तुम्हाला त्या पापापासून मुक्त करतो हे लोकांना सहजासहजी कळत नाही. त्यांना वाटतं की नाही नाही जाऊ द्या, परंपराचे पाणी सोडायचं, जाऊ घ्या पाणी सोडा. अहो, त्याच्यामधून तुम्हाला त्या होणाऱ्या मधल्या पापातून मुक्त करण्यासाठी, किती ते तुमची सहेतुकता दूर करण्यासाठी तुम्हाला वारंवार महानुभाव लोक सांगतात, संकल्प सोड, संकल्प सोड. एवढा म्हणून त्यांना महानुभाव म्हणतात, हेच कारण आहे. वास्तविक गीतेत सांगितलं, धर्मग्रंथात सांगितलं, पण कुठेही संकल्प सोडण्याची पद्धती नाही. फक्त मात्र कन्यादान म्हणून तिथं म्हणतात, मला वाटतं संकल्प सोडतात काही की नाही का, तिथं मात्र करतात. कारण चेतनामध्ये कन्यादान श्रेष्ठ आहे आणि जडामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे असं म्हणतात. तर हे समान करून तू युद्ध कर, एवं पापम न अवाप्स्यसि, तुला पाप लागणार नाही त्या हिंसेचं सुद्धा. आता इथं हा विषय संपलेला आहे. कोणता विषय संपला? सांख्य योग. आणि आता मात्र त्याला बुद्धियोग सांगतात. तर यातला एक श्लोक तुम्ही जर घेतला तर तुम्हाला मी म्हणलं ना की सांख्ययोग तिथं संपला नाही, क्षत्रिय योग सुरू होतो. तो विषय या एक श्लोक जर घेतला तर तुम्हाला पटकन उकलून जाईल. कशामध्ये? बुद्धियोगातला. हा, एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. तर मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं क्षत्रियत्व आणि सांख्ययोग हे दोन वेगळे नाहीत, परंतु काही लोक दोन सरोळे, दोन विषय वेगळे मांडतात. तर मी तुम्हाला सांगितलं दोन वेगळे नाहीत. का म्हटलं? हे पाहता इथं सांगायले, पार्थ एषा बुद्धी, मी जे तुला हे विचार सांगितले सांख्ये अभिहिता, म्हणजे या सांख्य योगाला धरून सांगितले. म्हणजे इथं सांख्ययोग संपला. क्षेत्रियत्वाचं आणि सांख्यत्वाचं इथं संपलेलं आहे. म्हणून मी तुला सांख्ययोग इथपर्यंत सांगितला.
आणि योगे इमाम शृणू, आता कर्मयोगाच्या बाबतीत, निष्काम कर्मयोगाच्या बाबतीत आता ऐक. यया बुद्ध्या युक्त, ज्यावेळेस तू आपल्या वैचारिक पातळीनं युक्त होशील, बुद्धियोगानं युक्त होशील, त्यावेळेस कर्मबंधम प्रहास्यसी, कर्माचा नाश करून टाकशील. पण त्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागेल, संकल्पच सोडावा लागेल, त्यासाठी तुला त्यागच करावा लागेल. अशा प्रकारे म्हणजे मी जे पहिलं मंतव्य मांडलं होतं ते या पुढच्या बुद्धियोगामध्ये पहिल्या श्लोकात त्यानं सांगितलं. इथपर्यंत मी सांख्ययोग सांगितला, सांख्य विचार सांगितला, आणि आता बुद्धीचा विचार, बुद्धियोगाचा सांगतो. यावरून आणि आता लक्षण रत्नाकर.